ठाणे येथील आदिवासी समाजाच्या वतीने 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा। ठाणे येथील आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना व ठाणे परिसरातील गाव पाड्यात राहणाऱ्या आदिवासीच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली शोभायात्रेचे आयोजन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांच्या मार्गदर्शनात व नेतृत्वात करण्यात आले। या समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी मोठ्या संख्येने आपल्या पारंपरिक पोशाख परिधान करून मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। समाज बांधवांनी मोठ्या उत्साहात आज जागतिक आदिवासी दिवस साजरा केला। या प्रसंगी उपस्थित समाज बांधवांनी क्रांतीसूर्य वीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। आमची संस्कृती आमचा अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान अशी परंपरा असलेला आदिवासी समाजाची कला सातासमुद्रापार पोहोचली। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी समाज बांधवांच्या जीवन पद्धती, चालीरीती, रूढी, परंपरा, वादन, गीते, कला यांचे आयोजन करण्यात आले होते। या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते। या प्रसंगी मान्यवरांनी आदिवासी लोकांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी व त्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी आज एक महत्त्वाचा दिवस आहे। आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असे आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले। या जागतिक आदिवासी दिनानिमित्त पदाधिकारी अमृत सुरकर, सचिव तुकाराम वरठा, हेमंत जाधव, दिनेश महाले, श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। आदिवासी दिनानिमित्त विशेष आयोजक अध्यक्ष हेमंत जाधव यांनी विशेष परिश्रम व सहकार्य केले। नऊ ऑगस्ट जागतिक दिनानिमित्त माझ्या सर्व आदिवासी बांधवांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। आज आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त भांजरपाडा पोस्टमाता मंदिरापासून ही आदिवासी जागतिक रॅली शोभा यात्रा काढलेली आहे। ती आता कलेक्टर ऑफिसच्या इथे आवारात येऊन आम्ही तारपाधारी अर्ध्या पुतळ्याचे फोटोला अर्पण करून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोरील राघोजी भांगरे चौक आहे इथे चौकाला अभिवादन करून आम्ही पुढे वागळशेठ एरियात रवाना होतो। आमच्या आदिवासी बांधवांना या भागात यावर्षी भरपूर मोठा उत्साह आहे, कारण आता या टायमाला गेले 17-18 वर्ष झाले आम्ही आदिवासी जागतिक दिनानिमित्त आम्ही 9 ऑगस्टची रॅली काढतो। आता लोकांच्या मनात जागरूकता झालेली आहे, त्याच्यामुळे यावर्षी सगळ्यात जास्त मोठा आपल्याला अनुभव दिसत असेल। पब्लिक पण जमते, लोक उत्साहित आहेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। घरोघरी तिरंगा अभियानात ठाणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा। ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांचे आवाहन। 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना यांच्यावर राष्ट्रध्वज फडकणार। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा या अभियानाचे यंदाचे 3रे वर्ष आहे। त्यात ठाणेकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे। आपल्याकडील राष्ट्रध्वज 13 ते
15 ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना त्यांच्यावर फडकवावा असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव यांनी केले आहे. घरोघरी तिरंगा या अभियानाचा आरंभ 9 ऑगस्ट रोजी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झाला. या पार्श्वभूमीवर 15 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका क्षेत्रातही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. सरकारी कार्यालयांवर तिरंगी रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच नागरिकांना सहजपणे राष्ट्रध्वज खरेदी करता यावे यासाठी त्याची उपलब्धता राहील यावरही भर देण्यात येणार आहे. 9 ते 15 ऑगस्ट या काळात तिरंगा यात्रा, तिरंगा वाहन रॅली, तिरंगा मॅरेथॉन, देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी येणार आहे. तसेच स्वाक्षरी मोहिमेसाठी तिरंगा कॅनव्हास महत्त्वाच्या ठिकाणी उभारणे, नागरिकांनी तिरंगा सेल्फी वेबसाईटवर अपलोड करण्यास प्रोत्साहन देणे, स्वातंत्र्य सैनिक, शहीदांचे कुटुंबीय यांचा सन्मान करणारा तिरंगा ट्रिब्यूट कार्यक्रम आयोजित करणे याचाही यात समावेश आहे. बचत गट आणि उद्योजकांच्या मदतीने तिरंगा मेळाव्याचेही आयोजन करण्यात येणार आहे. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी तिरंगा प्रतिज्ञाही घेण्यात येणार आहे. 13 ते 15 ऑगस्ट या काळात घर, दुकान, खाजगी आस्थापना महाराष्ट्रध्वज फडकावून जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे आणि गत 2 वर्षाप्रमाणे या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात कळवा रुग्णालयात जागतिक स्तनपान सप्ताह साजरा. दरवर्षी 1 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह जगभरात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विविध उपक्रम राबवून जनजागृती करत स्तनपानाचे महत्त्व जनतेला पटवून देण्यात आले. यावेळी मीनाताई ठाकरे परिचर्या केंद्रातील विद्यार्थिनींनी पथनाट्य सादर केले. स्तनपान सप्ताहाचे औचित्य साधून मुंबई बेस्ट फीडिंग प्रमोशन कमिटीतर्फे आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालय स्पर्धेत सौ मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थिनींनी हिरिरीने भाग घेतला. 1 ऑगस्ट रोजी केईम रुग्णालयात झालेल्या समारंभात संस्थेतील विद्यार्थिनींना द्वितीय पारितोषिकाने तर भित्तीपत्रके स्पर्धेत प्रथम व द्वितीय पारितोषिकाने गौरवण्यात आले. याच सप्ताहाच्या अनुषंगाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित निबंध स्पर्धा व भित्तिचित्रे स्पर्धेत विद्यार्थिनींनी सहभाग झाल्या होत्या. 8 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात विद्यार्थ्यांनी स्तनपान विषयक प्रदर्शन भरवून गर्भवती माता, स्तनदा माता व त्यांच्या नातेवाईकांना स्तनपानाची सखोल माहिती दिली. याचबरोबर स्तनपान विषयक पथनाट्य सादर करून जनजागृती केली. सदर पथनाट्यास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. या प्रसंगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर माळगावकर, बालरोग विभागाच्या प्राध्यापिका शैलजा पोतदार, संस्थेच्या प्राचार्य श्रीमती प्राची धारक, उपप्राचार्य सुनीता गुरसाळे व शिक्षक वृद्ध उपस्थित होते. या पथनाट्यांसाठी संस्थेच्या प्राचार्या व शिक्षक वृंदांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुंबई ते गोवा अवघ्या 6 तासात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDC मुंबई ते कोकण गोवा हा प्रवास सुकर आणि अतिवेगवान करण्यासाठी 388 किमी लांबीचा
कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. आराखड्यानुसार या मार्गावर 41 बोगदे, अनेक पूल असतील. मात्र त्याचवेळी 15 पथकर नाकेही नियोजित असल्याने अवघ्या 6 तासात गोव्याला पोहोचायचे असेल तर प्रवाशांच्या खिशावर मोठा ताण पडण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ही बाब लक्षात घेऊन MSRDCने समृद्धीच्या धर्तीवर 388 किमी लांबीचा महामार्ग बांधण्याचे निश्चित केले आहे. या प्रकल्पाचे नियोजन सुरू असून आराखडा तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. महामार्गात विविध प्रकारच्या 871 बांधकामांचा समावेश असल्याची माहिती आहे. महामार्गावर एकूण 15 पथकर नाके असतील. कोकणातील शहरे आणि गावांना महामार्गाशी जोडण्यासाठी 14 आंतरबदल करण्यात येणार आहेत. आराखडा अंतिम झाल्यानंतर आंतरबदल आणि पथकर नाके कुठे असतील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नाशिक महामार्गाच्या पाहणीला सुरुवात केली. यावेळी त्यांनी खारेगाव येथे खाडीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन खाडी पुलाच्या कामाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. ठाणे नाशिक महामार्गावर पडलेले खड्डे, होणारी वाहतूक कोंडी याबाबत बैठक घेऊन सूचना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी स्वतः पाहणी करून चाललेल्या कामाचा आढावा घेऊ असे अधिकाऱ्यांना सांगितले होते. केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. कॅमेरामध्ये नाही कारण लाखो प्रवाशांचा विषय हा कुणाचा रस्ता आहे, कोण बनवतोय आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचं. त्याच्यामध्ये कुणी कोणाला अडथळा आणता कामा नये. नवीन टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, याचा वापर करायचा आणि लोकांना प्रवास करण्यासाठी सहकार्य गणेश 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 डायव्हर्जनमध्ये देखील हा एक मेथड वापरला. त्यामुळे आता हे डंपर टाकलेला आहे, परंतु रस्ता खाली बसतो आणि म्हणून ती वाहतूक सुरळीत जात नाही आणि त्यामुळे वेळ लागतो. वाशिंदा आहे, हसनगाव आहे, रेल्वेचा ब्रिज आहे, त्यामुळे मला या टेक्नॉलॉजीला ही टिकाऊ आहे,